हॅलो फ्रेंड्स, चेंज द व्हॉइस या इंग्लिश ग्रामरच्या व्हिडिओ मालिकेतील या सत्रामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत की कंटिन्युअस पास्ट टेन्स म्हणजे चालू भूतकाळातील वाक्यांचं ॲक्टिव्हमधून पॅसिव्हमध्ये रूपांतर कशा पद्धतीने करावं. त्यातील पहिलं वाक्य आहे, ही वॉज रायटिंग अ लेटर. आता हे वाक्य हे ॲक्टिव्ह व्हॉइसमधील वाक्य आहे. त्याचा अर्थ असा होतो की तो पत्र लिहित होता. आता या वाक्यामध्ये आपण जर विचार केला तर हा या वाक्यातील कर्ता आहे. त्यालाच आपण सब्जेक्ट असं म्हणतो. वॉज हे टू बीचं रूप आपण घेतोय आणि वर्बला म्हणजे राईट या शब्दाला ING लागलेला आहे आणि अ लेटर हे या वाक्याचं ऑब्जेक्ट आहे. तर एस म्हणजे सब्जेक्ट प्लस टू बी प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट ही आहे रचना कंटिन्युअस पास्ट टेन्सची. आता या वाक्याचं आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना सुरुवातीला आपण घेणार आहोत अ लेटर. अ लेटर हे या वाक्यातील ऑब्जेक्ट आहे, ते आपण सुरुवातीला घेतलं. वॉज हे टू बीचं रूप आहे आणि त्याला बीइंग लागतं. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये आपण इथे लक्षात ठेवू टू बी आणि त्याला बीइंग. ते टू बी कोणतं आहे तर वॉज आणि बीइंग आपण घेतलं इथे वॉज बीइंग. आणि आता तिथे आपण घेणार आहोत तर पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द वर्ब म्हणजे PPC. राईट या शब्दाचं PPC काय आहे, पास्ट पार्टिसिपल काय आहे तर रिटर्न. तर ते आपण या ठिकाणी घेतलं. लेटर वॉज बीइंग रिटन. तर कोणाकडून लिहिण्यात आलं तर बाय आपल्याला लिहावं लागेल. बाय हुम कोणाकडून तर त्याच्याकडून. आता ही जी द्वितीय आपल्याला इथे लिहायला लागेल, हिची द्वितीय आहे हिम. तर अ लेटर वॉज बीइंग रिटन बाय हिम. सो दिस इज द पॅसिव्ह व्हॉइस कन्स्ट्रक्शन. ही वॉज रायटिंग अ लेटर या ॲक्टिव्ह व्हॉइसमधील वाक्याचं अ लेटर वॉज बीइंग रिटन बाय हिम हे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्व्हर्जन होतं. आय होप तुम्हाला कळत असेल. आपण पुढे जाऊया थोडं. कंटिन्युअस पास्ट टेन्समधील हे पुढचं वाक्य शी वॉज सिंगिंग अ सॉन्ग हे ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य म्हणजे ती गाणे गात होती. शी वॉज सिंगिंग. आता या वाक्यातील शी हा कर्ता आहे, सब्जेक्ट आहे. वॉज हे टू बीचं रूप आणि वर्ब आहे सिंग, त्याला ING लागलेला आहे. तर टू बी प्लस वर्ब प्लस ING वॉज सिंगिंग आणि अ सॉन्ग हे या वाक्याचं आहे ऑब्जेक्ट. तर सब्जेक्ट प्लस टू बी प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट ही आहे या कंटिन्युअस पास्ट टेन्सची रचना. या वाक्याचं पॅसिव्हमध्ये रूपांतर, पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर होत असताना सुरुवातीला आपण ऑब्जेक्ट घेणार आहोत. अ सॉन्ग हे या वाक्याचं ऑब्जेक्ट आहे. काय घेणार आहोत आपण टू बीचं रूप. कोणतं आहे टू बीचं रूप इथे तर वॉज. आणि बीइंग का घेतला आपण तर सिंगिंग हा शब्द ING लागलेला आहे सिंग या शब्दाला. तर त्याऐवजी त्या ING ऐवजी आपण इथे बीइंग घेतलेला आहे आणि सिंग या शब्दाचं किंवा वर्बचं आपण पास्ट पार्टिसिपल रूप लिहिणार आहोत. ते आहे संग. अ सॉन्ग वॉज बीइंग संग. आता पुढे काय घ्यायचं आपण, कोणाकडून गाण्यात आलं, बाय हुम. तर आपल्याला बाय घ्यावं लागेल. शी या कर्त्याचं त्याची द्वितीय काय होणार आहे तर हर ही द्वितीय होणार आहे. तर वाक्य कसं होतं, अ सॉन्ग वॉज बीइंग संग बाय हर. मूळ वाक्य काय होतं, शी वॉज सिंगिंग अ सॉन्ग हे कंटिन्युअस पास्ट टेन्सचं वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसमधील ती गाणे गात होती. तर त्याचं गाणे तिच्याकडून गाण्यात आलं. अ सॉन्ग वॉज बीइंग संग बाय हर अशा पद्धतीची ही रचना होते. Next session we are going to see a very interesting topic in this same series of change the voice. हे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण चेंज द व्हॉइस शिकतोय आणि ते जाणून घेतोय
यातील जी काही कॉम्प्लेक्स एक्झाम्पल्स असतील किंवा थोडी ही सोप्याकडून आपण कठीणाकडे जाणार आहोत, म्हणजे ग्रॅज्युअली याची डिफिकल्टी लेवल वाढत जाणार आहे. तर पाहत राहा ही आपली चेंज द वर्ल्डची सिरीज. थँक्यू सो मच.